नमस्कार. मी विश्वास उडगी. आजचा आपला विषय आहे की आपण सगळेजण बघतोय की आज रामलल्लाचं मंदिर अर्थातच मोदींनी क्लेम केलंय की हम राम को लाए थे. पण आज आता तिथे ट्रस्टची मीटिंग होते आहे. वहां का पैसा किसने खाया है, हा खरा प्रश्न जनता विचारते आहे. तो जो राम को लाए थे वही पैसा खाए है हे जनता म्हणते आहे. पण आता 7-8 लोकांना अटक झालेली आहे. आणि या मंदिराच्या ट्रस्टचे जे ट्रेझरर आहेत, खजिनदार आहेत, ते म्हणाले की एक प्रेस स्टेटमेंट इश्यू करून त्यांनी सांगितलं, माझा काहीही संबंध नाहीये. तुम्ही चौकशी करा. तुम्ही ज्यांनी पैसे लुबाडले त्यांना शिक्षा करा. पण माझ्याकडे हा व्यवहारच नाहीये. मी ट्रेझरर आहे, खरं आहे. अशा तऱ्हेचं त्यांचं विधान आहे. आता राम को हम लाए हे, त्यानंतर त्यांचे निवडून आले, त्यानंतर ते 240 पर्यंत येऊन अडकले. आणि तरी आता जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, ते महिला आरक्षण बिल पास करून घ्यायचे त्यांना, जे ऑलरेडी पास आहे. आणि त्यांना डिलिमिटेशनचा एक नवीन मोठा कायदा पास करून घ्यायचा आहे. आणि मग खरा गेम चेंजर जो आहे त्यांचा तो तिथे सुरू होत आहे. हे मी रामलल्लाची गोष्ट, त्यातल्या हजारो कोटी रुपये या हातातून त्या हाताला कसे गेले हे आता जनतेला कळलेलं आहे. भगवान रामला पण कळलं असेल, कारण का त्यांच्या समोरच हे घडलेलं आहे. पण मूर्ती बोलत नाहीत, पण लोक बोलतात ना, की आम्ही तुम्हाला विटाविटाने राम मंदिर उभं करायला मदत केलं, आम्ही दानपेटीत पैसे टाकले, पण तुम्ही त्याचा हिशोब न लावता त्याची वाट लावलेली आहे. जशी देशाची वाट लावली तशी भगवान रामाने स्वतः बघितलंय की आपल्या दानपेटीतल्या हजारो कोटी रुपयांची वाट कोण लावते. आणि हे संपूर्ण मंदिर जे आहे हे विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी हे स्वतः सगळेजण क्लेम करतात की आम्ही हिंदुत्वाचे कैवारी आहोत. आता ही जी काही मंदिर वही बनाएंगेची चळवळ चालू करणाऱ्यांचा दावा, आणि आता त्यातली जी भयानक लूट, ही लूट हे तर आता पहिल्या प्रथम बाहेर येते असं नव्हे. ही रोजच सतत सर्वत्र लूट चालू आहे. पण मी तुमचं लक्ष वेधतोय आता महाराष्ट्र सरकारच्या आत्ता जे अंदाजपत्रकीय जे काही मार्च मध्ये अधिवेशन झालं, आपण एक बघितलं की एक मुख्य अधिवेशन झालं. आणि आता आपण पावसाळी अधिवेशन बघतो. आणि पावसाळी अधिवेशनामध्ये एक पुरवणी मागण्यांचं, म्हणजे जवळजवळ बजेटच्या साईज एवढंच, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, बजेटच्या साईज एवढंच पुरवणी मागण्या येतात. त्याचा आकडा किती आहे? आकडा आहे 97,000 कोटी प्लस. आता ह्या पुरवण्या मागण्या मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये 26 तारखेला वगैरे चर्चा झाली आणि पास झाल्या. आमच्या 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 ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये, आमच्या ह्या खात्यामध्ये इकडे एवढी गरज आहे, सरकारने मदत करावी. याच्या पलीकडे आमच्या सत्ताधारी आमदारांनी आणि विरोधी आमदारांनी काही वेगळी चर्चा केली आहे का या पुरवणी मागण्यांवरती? तर नाही. मागण्या पास झाल्या की नाही? होय, पास झाल्या. मग ह्या 97,000 कोटीच्या ह्या मागण्या जेव्हा पास होतात, त्याच्यापूर्वी एक प्रश्न आपण असा विचारायला काय हरकत आहे, की मग मला विचारायला पाहिजे, तो मला सतत जाणवते. मी बजेट जेव्हा पेश केलं आपल्या फडणवीस साहेबांनी, तेव्हा सुद्धा हा प्रश्न होताच. त्या सरकारमध्ये आल्यापासून एक मुख्य बजेट होतं, पुढचं अधिवेशन येतं, एक लगेच पुरवणी मागणी येतं, दुसरं अधिवेशन येतं, लगेच पुरवणी मागणी येते. आणि पुरवणी मागणीमध्ये आमच्या आम्हाला किती निधी देता हा एकमेव विषय चर्चेला येतो. महाराष्ट्रामध्ये रोजगार किती वाढला, शेतकऱ्यांसाठी काय केलं, आणि उद्योग वाढीसाठी काय केलं, उद्योग नोकऱ्या कमी व्हाव्या यासाठी काही प्रयत्न म्हणजे नोकऱ्या कमी झाल्या तरी चालतील अशा तऱ्हेचं एकूण वर्तन दिसलं. रोजगार वाढावा यासाठी आपण डावोसला जाऊन एमओयू केलं असं मुख्यमंत्री म्हणतात. डावोसचा पैसा कुठे गेला माहित नाही, सांगता येत
आता हे डावोस प्रकरण जे आहे हे पण सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की डावोसला मुख्यमंत्री जातात, मंत्री जातात आणि काही उद्योगपती पण जातात. पण ते सगळे महाराष्ट्रातच असतात. इथे जो एमओयू मुंबई, पुण्यात किंवा नागपूरला बसून करता येईल तो तिकडे जाऊन करतात आणि मोठमोठ्या गप्पा करतात की आम्ही एवढा रोजगार, एवढी गुंतवणूक आली की एवढा रोजगार, आणि लाखो कोटीच्या गप्पा मारतात. प्रत्यक्षात काही नाही. आता 4 दिवसाचा पाऊस सुरू झाला, अख्खी मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्र खड्ड्यात गेलेला आहे. होय, मिसिंग लिंक सुद्धा बंद करावी लागलेली आहे. यांच्या सगळ्या विकास योजनांची जी वाट लागलेली आहे, ते मुंबई गेली खड्ड्यात, हे जे रॅप सॉन्ग आहे ना, तसं महाराष्ट्र गेला खड्ड्यात, अशी परिस्थिती गेल्या 2 वर्षात नव्हे, गेल्या 12 वर्षात निर्माण झालेली आहे. आणि प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकार तुमच्या माझ्या पैशातून जे बजेट निर्माण करतं, त्या बजेट मधला पैसा जातो कुठे? आणि मुख्य बजेट सर्व पूर्वी एक पद्धत होती, मुख्य बजेटला खूप महत्व होतं. पण प्रत्येक अधिवेशनात एक बजेट येते, मुख्य बजेटमध्ये थोडीफार चर्चा, आणि आताच्या बजेटमध्ये चर्चाच नाही. झालंय काय महाराष्ट्राला? विधान परिषद असो किंवा विधानसभेत असो, जे कोणी बसले लोक आहेत ते आम्हाला किती निधी मिळतील म्हणून या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात, याच्या व्यतिरिक्त जनतेला काहीही दिसत नाहीये. अशा वेळेस तुमच्या माझ्या पैशामधून ना शेतकरी सुखी, ना कामगार सुखी, ना मध्यमवर्गीय सुखी, ना सरकारी कर्मचारी सुखी, कुणाचे प्रश्न सुटलेले आहेत. आणि तरी मुंबई गेली खड्ड्यात. 4 दिवसाच्या पावसाने सिद्ध केलं विकास योजनांचा बोजवारा. म्हणजे हे घोडबंदर ते संभाजी उद्यान, म्हणजे तिकडचं संजय गांधी उद्यान, इथे बोगदा करणं हाच त्यांचा विकासाचा मुद्दा. पण जनतेच्या खजिना लुटून या बोगद्यांमधून किती पैसा वाहतो याचा कुठेतरी हिशेब लावा. रामलल्लापासून मी इथपर्यंत आलो हे सांगण्याकरता की आता पावसाळी अधिवेशनातलं 97,000 कोटीहून जास्त पुरवणी मागण्यांचं बजेट मंजूर झालेलं आहे. बिलकुल चर्चा नाही. ज्यांनी मागितलं त्यांना मिळालेलं आहे म्हणून काही आवाज नाही, आवाजच नाही. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी 20,552 कोटी जाहीर केलं तेव्हा, निवडणुकीच्या आधी देतो म्हणून सांगितलं, मागच्या वेळेस नाही दिलं. आता 20,552 कोटी दिले, पण अटी आणि शर्तीमध्ये. प्रत्यक्षामध्ये सगळे शेतकरी नेते सांगतायत आम्हाला प्रत्यक्षात किती मिळतं हे बघूया, कारण कोणालाच मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग त्या ठिकाणी असा प्रश्न निर्माण नक्की होईल की लाडक्या बहिणींच्या योजनेमधून मत मागताना ज्या बहिणींनी मतदान केलं 1,500 रुपये घेऊन, त्यानंतर आता स्वतः सरकार जाहीर करतं की त्याच्यामध्ये काही हजार पुरुष होते आणि 80 लाखापेक्षा जास्त महिला या अपात्र होत्या. मग अपात्र लोकांना, पुरुष असो किंवा स्त्री, यांना जे पैसे दिले हे परत घेणं हे सरकारचं काम नाही. पण त्यांना तुम्ही कसे माफ केले? मग चीफ सेक्रेटरी आणि फायनान्स मिनिस्टर यांचं नैतिक कर्तव्य नाही की तुम्ही एक योजना करता, पैसे वाटप करता खजिन्यातले, ते टॅक्सपेयरचे पैसे असतात आणि ते तुम्ही म्हणता की होय की हे अपात्र लोकांकडे गेले. मग ज्या अपात्र लोकांकडे नेण्याची यंत्रणा तुम्ही राबवली, या लोकांची अकाउंटेबिलिटी जर तुम्ही, लोक विचारतायत पण तुम्ही उत्तर देत नाहीत का? लोकांनी न्यायालयातच गेलं पाहिजे. आणि न्यायालयात गेल्यानंतर माधव जामदार न्यायाधीशांनी ज्या पद्धतीने परवा एक कमिशनरांची ऑर्डर, पोलीस कमिशनरांची ऑर्डर कॅन्सल केली, असा प्रकार तुम्हाला हवा आहे का? लोकांनी PIL कराव्या, रिट पिटिशन करावं आणि तुम्हाला धारेवर धरावं, तेव्हा तुम्ही तुमची चूक मान्य करणार, असं होणार? 80 लाख महिला, अपात्र महिलांना तुम्ही पैसे दिले, काही हजार पुरुषांना दिले, तरी तुमची अकाउंटेबिलिटी नाही, हा प्रश्न लोक विचारताय. मी पुढचा प्रश्न विचारतोय की पुरवणी मागण्या केव्हा तुम्ही आणताय? मुख्य बजेट 1 एप्रिल 2026 पासून ते
31 मार्च 2027 पर्यंत असतं. आणि ते बजेट जवळजवळ नाही म्हटलं तरी त्याचे आकडे तुम्हाला मी सांगतो. एकूण खर्च हा 7,69,467 कोटीचा होता. उत्पन्न किती होतं? 6,18,976 कोटीचा होता. आणि मग महसूल जमा आणि खर्च हे सगळं जाऊ द्या. मुद्दा काय त्याच्यामध्ये? तुटीचं बजेट होतं 1,50,000 कोटी, म्हणजे 1.5 लाख कोटीची ही वित्तीय तूट होती. आणि महसुली तूट जवळजवळ 41,000 कोटी होती. हे झालं 2026-27च्या बजेटचं. हे अशा वेळेस झालं की ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे महाराष्ट्र सरकारला डोक्यावरती कर्ज होतं 11 लाख कोटी, 2,654 कोटी. आपण 11 लाख कोटी समजूया. हे असं असताना डोक्यावरती 11 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज असताना आणि ज्या कर्जामध्ये वाढ फक्त 1 वर्षात, बरं का, 9,73,000 कोटीवरून 1 वर्षात तुमचा सरकारवरच्या कर्ज म्हणजे महाराष्ट्रातल्या दरडोई कर्ज असा विषय नंतर येईल. पण 9,73 लाख कोटीवरून तुम्ही 11,2 लाख कोटीपर्यंत जाता. एका वर्षात एवढं डोक्यावरती कर्ज वाढवून घेतलं एका वर्षात, बरं का. आता हा बोजा फेडताना जुनं कर्ज जे आहे पूर्वी कधीतरी 20 वर्ष, 25 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्षापूर्वी घेतलेलं कर्ज हे फेडण्याकरता जवळजवळ 65,000 कोटीचा तुमचा प्लॅन आहे. आणि त्यातला म्हणजे इंटरेस्ट, व्याज हे जवळजवळ 70,000 कोटी तुम्ही फेडता. लाज वाटत नाही का की लोकांच्या पैशातून म्हणजे जीएसटी मधून आणि टॅक्स मधून सरकारचं बजेट बनतं आणि एवढं प्रचंड कर्ज फेडण्यास करता हजारो कोटी, म्हणजे किती सांगितले मी तुम्हाला, व्याजाचा फेडण्याकरता 70,000 कोटी आपण तरतूद करतो. आणि मग जुन्या कर्जाचे मुद्दल फेडण्याकरता 64,000 ते 5,000 कोटीची तरतूद करतो. ही तरतूद करावी लागते. म्हणजे कर्ज फेडणं ही प्रक्रिया चालू आहे. लोकांनी कमवावं, सरकारने निर्माण केलेलं कर्ज ते फेडण्याकरता सतत यांनी तरतूद करावी आणि यांनी विकास योजना आखाव्यात. आणि ह्या विकास योजनांमध्ये फ्लायओव्हर बांधणं, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, बोगदे बांधणं, कुणासाठी? सामान्य माणसांसाठी काय याच्यामध्ये? ना रोजगार वाढत, ना ह्याच्यात सरकारचं उत्पन्न पण वाढत. याच्यामध्ये आता जो जीएसटीचं उत्पन्न आहे, सरकारने या गेल्या 3 महिन्यात एप्रिल ते जून मध्ये महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने जवळजवळ 2.5 ते 3 लाख कोटी जीएसटीचा वाटा दिला. तरी सुद्धा एवढं डोक्यावर कर्ज असताना, साईज होतं बजेट एवढा प्रचंड असताना, कर्ज मुद्दल आणि व्याजाची एवढी प्रचंड परतफेड करण्याची जबाबदारी असताना तुम्हाला 3 महिन्यामध्ये काय खर्च केला असा जर लोकांनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर अजिबात नाहीये. पण मग नियम काय असतो की वर्षासाठी बजेट, त्यानंतर तुम्ही सांगू शकता अगदी नाईलाज झाला तर, फार मोठे संकट कोसळलं तर मग पुरवणी मागण्यांकडे तुम्ही येऊ शकता. पण तुम्ही दर 3 महिन्याने गेल्या दर 2 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये एक पुरवणी मागणी असते. लोक ती मंजूर करतात. कोणत्या प्रतीचे आपले आमदार आहेत याच्याशी वेगळं बोलणं नको. आणि मग यांना निधी देण्याकरता आम्ही कसे तत्पर आहोत एवढीच फक्त वर्तमानपत्रातून भाषा येते. पण जनतेच्या पैशाची नासाडी बजेटमधून कशी होते याविषयी लोकांना माहित नसतं, म्हणून ते बोलत नाहीत. मी या व्हिडिओची सुरुवात याकरता अशा पद्धतीने केली, रामलल्ला बघतोय की आपल्या दानपेटीत काय पैसे येतात. एक जागृत दैवत आहे ना. पण डोळ्यासमोर पुजारी चोऱ्या करतात. पुजारी कुठे पैसे नेऊन ठेवतात हे त्यांना माहिती आहे. त्यांचं बँक खातं आहे की नाही आपल्याला काही माहिती नाही. ट्रस्टचे खजिनदार म्हणतात मला काही माहिती नाही. या ठिकाणी बजेटमधला पैसा आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तो तुमच्या माझ्या मंजुरीने विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये ते बिनधक्क मंजूर करतात. आणि मग एक कर्जबाजारी महाराष्ट्र याच्यामध्ये साधे प्रश्न आहेत.
कर्जफेडीसाठी मुद्दल आणि व्याज म्हणून आपण जर 1-1 लाख कोटी खर्च करत असू, तर काय आपण अर्थकारण करतो आहोत? लोकांचा शहरामध्ये दरडोई उत्पन्न काय? शहराच्या इतर ठिकाणी गेला, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी नवीन रोजगाराचं नाव नाही आणि तिथलं दरडोई उत्पन्न काय? या संपूर्ण देशामध्ये आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय दरडोई उत्पन्नामध्ये? आमचा नंबर दरडोई उत्पन्नामध्ये 7वा लागतो. एकूण 14 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये लोकांनी मनरेगावरती जगावं अशी महाराष्ट्र सरकारची अपेक्षा, इच्छा आहे. काही रोजगार तुम्ही निर्माण करणार नाही. या ठिकाणी शेतीवरती गुजराण ही तोट्याचीच आहे, म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत. आणि करोना नंतर छोटे उद्योग, मधल्या साईजचे उद्योग लाखोनी बंद पडतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त छोटे उद्योग आणि मधल्या साईजचे उद्योग होतं, एसएमई किंवा एमएसएमई. ते करोना नंतर किती रिओपन झाले? महाराष्ट्रात काही फार झाले, पण आता नवीन तंत्रज्ञानामुळे एकूणच मागणी आणि पुरवठा याच्यातले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यत्यय युद्धासहित हे सगळे जर तपासले तर महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्र, महाराष्ट्राचं शेती क्षेत्र आणि होय नवीन तंत्रज्ञानामुळे आता जर IT इंडस्ट्रीज बंद पडायला लागली तर लाखो रोजगार बुडताना एकही नवीन रोजगार निर्माण होत नाही, अशी या महाराष्ट्राची परिस्थिती असताना महाराष्ट्राचं जीएसटीचं उत्पन्न, महाराष्ट्रातल्या लोकांना जगण्याकरता ते जे काही पदार्थ घेतात त्यातून जीएसटीचं उत्पन्न सरकारला मिळतं. लोक कसे बसे जगतात, पण त्यांच्या पैशातून सरकार कसं बसं जगत नाही, तर लोकांना मारून हे सरकार जगते. आणि त्यामुळे रामाचं नाव घेत सरकार सत्तेवर आलं, पण ते रामाचा पण अपमान करतात, जनतेच्या पैशाचा पण अपमान करतात, असं चित्र दिसतंय. आपण ज्यांना निवडून दिलं ती माणसं आज रावणाच्या कॅम्पमध्ये आहेत का रामाच्या कॅम्पमध्ये आहेत, ही चर्चा फजूल आहे. पण मूळ मुद्दा जनतेने प्रश्न विचारण्याची गरज आहे. माझ्या उत्पन्नाची तुम्ही जी कुठे लूट केली हे मला समजतंय बरं का. माझ्या उत्पन्नाची कुठे लूट केली हे समजते. ते केंद्राच्या बजेटमध्ये पण आहे, ते महाराष्ट्राच्या बजेट पण मध्ये आहे. आणि मग ही तूट, वित्तीय तूट आम्ही आटोक्यात कशी ठेवली, महसुली तूट आम्ही आटोक्यात कशी ठेवली, आम्ही FRBM ऍक्ट मध्ये कसे कायद्यांमध्ये वावरतो, हे अत्यंत गोड पद्धतीने बोलून महाराष्ट्र आता सध्या कारभार करतोय. पण या आकड्यांना काही अर्थ नाही. प्रचंड लुटालूट चालू आहे. कंत्राटदारांचं राज्य या ठिकाणी महाराष्ट्रात सर्रास सर्व आहे. 1-2 मोठ्या उद्योगपतींना सगळी मोठी कंत्राटं जात आहेत आणि मग जाणार नाही तर काय, शेवटी राज्य तेच चालवत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये आता जे बजेट मार्च मध्ये पास झालं, जे 1 एप्रिल 2026 पासून 1 वर्षाकरता लागू झालं पाहिजे असं असताना 3 महिन्याच्या आत पुरवणी मागणीसाठी तुम्ही आपला कटोरा पसरता. लोकांना यातलं काही कळत नाही, म्हणून लोक प्रश्न विचारत नाहीत, कारण ते आतल्याच वंचनेत आहेत. रोज मी जगू कसा, जगण्याकरता साधन कुठे आहे, उत्पन्नाचं साधन कुठे आहे, ना उत्पादनाचं साधन ना उत्पन्नाचं साधन. त्यामुळे वडा फाकवून जमणारे लोक शहरात आणि बाहेर यांचीच प्रजा मोठी आहे. आणि त्यांना सुद्धा जे तुमच्या मताचे नाहीत त्यांना तुम्ही SIR मध्ये बाहेर ठेवणार. SIR चा कार्यक्रम लागू होतोय. जे बिहारमध्ये घडलं, जे आसाममध्ये घडलं, जे बंगालमध्ये घडलं, तोच SIR महाराष्ट्रात कशा पद्धतीने किती कोटी लोकांची मतं, जी मतं यांना मिळणार नाहीत, ती मतं आता गायब होणार आहेत. त्यामुळे तुम्ही मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही तपासून घ्या, नाहीतर तुमचं नागरिकत्वच जाईल. असे सगळे प्रश्न जनतेच्या मनात आहेत. आणि अशा वेळेस आपल्या उत्पन्नातून, आपल्या उत्पादनातून आणि आपल्या अर्थव्यवस्थेतून जे निर्माण झालेलं कर उत्पन्न आहे त्याची वाट आणि विल्हेवाट कसे लावतात. 3 महिन्यात यांना पुरवणी मागण्यांकरता यावं लागतं. ही शर्मेची गोष्ट नाहीये का? याच्यावरती महाराष्ट्रामध्ये चर्चा करण्यासाठी आपण सगळे बुद्धिमंत काय करतो आहोत, तुम्ही विधानसभेत आहात का नाहीत,
याला महत्व नाही. जनता जर महाराष्ट्रात सुशिक्षित असेल तर त्यांनी आपल्या पैशाचा विनियोग या महाराष्ट्र राज्यामध्ये हे जे अर्थकारण चाललंय विचारलं पाहिजे. कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? बजेट वर्षाकरता सँक्शन करून घेता आणि 3 महिन्यामध्ये पुरवणी मागण्या आणि त्याही जवळजवळ 97,000 कोटीच्या तुम्ही आणता. पुढचं अधिवेशन येऊ द्या, हिवाळी अधिवेशन कदाचित ते नागपूरला होईल. पुन्हा एकदा 50,000 कोटी 1,00,000 कोटीच्या पुरवणी मागण्या येतील आणि मग तोपर्यंत लोकसभेच्या अधिवेशनानंतर काय चित्र बदललं असेल आपल्याला माहिती नाहीये. पण अशा तऱ्हेने जनतेच्या पैशाची लूट राजरोसपणे जी चालू आहे, रामलल्लाच्या पुढच्या दानपेटीतले लूट तर आता चौकशी होते, होत नाही, आंदोलन चालू आहेत, चालू राहतील. पण आपल्या पैशाची कायदेशीर लूट कशी होते याकरता लोकांनी सजगपणे प्रश्न विचारायला पाहिजेत. ते आमदारांनीच विचारले पाहिजेत असं नाही, राजकीय पक्षांनी पण विचारले पाहिजे असं नाही, लोकांनीच प्रश्न विचारले पाहिजेत. आणि प्रश्न विचारण्यासाठी होय रस्त्यावरती येण्याची गरज आहे. हेच अर्थकारण आपल्याला आता कळलं पाहिजे. नाहीतर आपल्या डोक्यात आपल्या डोळ्यादेखत आपले कपडे उतरवले जातील, नोकरी तर जाईलच, घर तर मिळणार नाही आणि महागाईचा व्यवसाय आपल्याला खाऊन टाकेल. अशा या परिस्थितीत पावसाने नाडलं, सरकार पण नाडतंय, आपल्याला सगळीकडून उच्चाटन करून फेकून देणं हेच या व्यवस्थेचं लक्षण दिसतंय. याविरुद्ध तरी एक व्हा. म्हणून मी म्हणतो आपल्या पैशाचं काय नेमकं होतं हे अर्थकारण समजावून घ्या. 10 तारखेपर्यंत हे अधिवेशन आहे. पण पुन्हा एकदा त्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेकडे लक्ष ठेवा. आपल्या पैशाची चोरी राजरोसपणे होते. रामलल्ला त्याची मूर्ती ते बघते पण ते बोलत नाही. तिथे आपण बघतो आणि बोलत नाही. अर्थ लक्षात घ्या, अर्थ साक्षर व्हा, प्रश्न विचारायला शिका. एवढंच या ठिकाणी हात जोडून सांगतो. अदरवाईज एक मोठी आर्थिक सुनामी अत्यंत जवळपास येते. या देशाचं फायनान्शियल सेक्टर याचं फॉरेनायझेशन म्हणजे या देशाचं आर्थिक क्षेत्राचं विदेशी भांडवलामध्ये त्याचा कब्जा होणं हा दिवस दूर नाही. देश कोसळण्याची आर्थिक सुनामी येण्याची ही एक सुरुवात आहे. कृपा करून जागे व्हा, जागे व्हा. मी इथेच थांबतो. धन्यवाद.